वरती नाव लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये निषेध असो निषेध असो नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम। आज 10 जुलै 2024 विधानसभेत विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरक्षणा विषयावरती मोठा गदारोळ माजला गेला। तसेच विधानसभेच्या बाहेरही शिवस्मारक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबतही शिवराज्य ब्रिगेड यांनी एक मोठी आंदोलन प्रदर्शने जाहीर केली। अनेक वेळा केवळ महाराष्ट्रामध्ये निवडणुका आल्या की सर्वच पक्षांच्या अजेंड्यामध्ये शिवस्मारक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिल येथील स्मारकाचा आवर्जून उल्लेख केला जातो। मात्र सत्ता आली की त्याचा सोयीस्कर विसर पडतो। प्रत्यक्षात मात्र या दोन्ही स्मारकाचं कोणीही ठोस भूमिका घेत नाही। म्हणूनच शिवराज्य ब्रिगेड यांनी आज दिनांक 10 जुलैला विधानसभेच्या बाहेर मोठा आंदोलन प्रदर्शन केली। त्यामध्ये शिवराज्य ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अमोल भैया जाधवराव होते, तसेच सुजय भाऊ सावंत होते, विजय बल्लाळ होते, सागर पगारे होते, समीर देसाई होते, ॲडव्होकेट धर्मराज जाधव होते, तसेच राकेश काते होते, प्रताप देसाई साहेब होते, सचिन वैरागड होते, संजीवनी उपरे होते व इतर संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा तिथे उपस्थित होते। त्यांची प्रमुख काय मागणी होती, शिवराज्य ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अमोल भैया जाधवराव यांच्याकडूनच ऐकून घेऊयात। आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, शिवस्मारकाचा विषय ज्यावेळी ऐरणीवरती आला तेव्हापासून आजपर्यंत एक साधी वीट रचली गेली नाहीये, तरी देखील करोडो रुपयाचा खर्च त्या शिवस्मारकावरती होतो। कोर्टाचं कारण दाखवून ते अडवलं जातं। त्याच्या मागून राम मंदिर झालं, सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक झालं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक आजही झालेलं नाही। मृगजळ देऊन ज्या पद्धतीने फसवलं जातं त्या पद्धतीने सरकार वारंवार फसवत आहे। बाबासाहेबांचं स्मारक एवढ्या वर्ष झालं पूर्ण होणार आहे, अजूनपर्यंत त्याचं काम पूर्ण झालेलं नाही। आमची मागणी आहे या सरकारला 6 डिसेंबर 2024 पर्यंत बाबासाहेबांचं स्मारक पूर्ण झालं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची जागा जी अरबी समुद्रात दिलेली आहे ती बदलली गेली पाहिजे। कारण लोकांची भावनिकतेची खेळून सरकार वारंवार याच्यावरती आपलं राजकारण करतं हे आपण कित्येकदा पाहिलेलं आहे। 2014ला मोदी सरकारने देखील याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पूजन करून करोडो रुपयाचा खर्च केला, तरी देखील स्मारकाचं आजही काम कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण झालेलं नाही अथवा तिथे कुठल्याही पद्धतीचा हालचाल होताना आपल्याला दिसत नाही।
आज राज्याचं शेवटचं बजेट झालं, आर्थिक बजेट झालं, आता अधिवेशन चालू आहे. याच्यावरती एकही मंत्री बोलला गेलेला नाहीये. आम्हाला त्यांच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचून दिल्या जात नाहीत. ज्यावेळी आम्ही आंदोलनाचा इशारा दिला त्यावेळी आम्हाला आझादनगरमध्ये आंदोलनाला बसू दिलेलं नाहीये. अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. मोदी सरकारनं छत्रपतींचा आशीर्वाद घेतला आणि नंतर त्याच छत्रपतींचा विचारांना जाणीवपूर्वक पाडला जातो, जाणीवपूर्वक पडतो आणि तरी देखील छत्रपतींचं नाव घेऊन कायम राजकारण करतात. परंतु या सरकारला आम्ही आज इशारा देतोय, सरकारने एक लक्षात घ्यावं, छत्रपती ही आमची अस्मिता आहे आणि त्या अस्मितेसाठी आम्ही हा लढा देणारच. आम्ही कुठेही थांबणार नाही, कारण ही आज खऱ्या अर्थानं फक्त सुरुवात आहे. सरकारने एक गोष्ट लक्षात घ्यावी, जर तुम्ही याच्यावरती ठोस पावलं उचलली नाही तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू आणि एक लोकव्यापी आंदोलन लोकांची चळवळ याच मुंबई नगरीमधून आम्ही उभी करू. हे आमची आश्वासन काही आम्ही सरकारला देतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की जय. कोण आहे